तर सेल्फ इंडक्शन म्हणजे काय, एखादी कॉईल असते आपल्याला, बघा इकडे बघा, ठीक आहे, ही जी कॉईल आहे का, याला कॉईल केलेली आहे आपण, काय केलेलं आहे, कॉईल केलेला आहे. आणि या कॉईलला आपण जर सप्लाय दिला असता, बरोबर आहे का, या सप्लाय दिला असता याच्यामध्ये काय होते, चुंबकीय रेषा निर्माण होतात, बरोबर आहे का. ही जी कॉईल आहे याच कॉईलने या चुंबकीय रेषा काय करतात, कापल्या जातात आणि याच्यामध्ये ईएमएफ निर्माण होतं. यालाच काय म्हणतो आपण, सेल्फ इंडक्शन असे म्हणू शकतो, बरोबर आहे का. लक्षात आलं. जेव्हा एखादी कॉईल चुंबकीय रेषा त्याच कॉईल कडून कापल्या जाऊन त्याच्यामध्ये काय निर्माण होतं, ईएमएफ निर्माण होतं. जेव्हा एखाद्या कॉईलच्या चुंबकीय रेषा त्याच कॉईल कडून कापल्या जाऊन त्यामध्ये काय निर्माण होतं, ईएमएफ निर्माण होतं. याला काय म्हणायचं, सेल्फ इंडक्शन असं म्हणतो, बरोबर आहे. तर ह्याला आपण समजा एसीच्या ऐवजी आपण डीसी दिला असता, काय होऊ शकतं, डीसी सप्लाय दिल्यामुळे याच्यामध्ये काय असतं, चुंबकीय रेषा जे निर्माण होतात ते काय असतात, स्थिर असतात. आणि स्थिर असल्यामुळे, चुंबकीय रेषा स्थिर असल्यामुळे त्याच्यामध्ये चुंबकीय रेषा काय होतात, कापल्या न जाता त्याच्यामध्ये ईएमएफ निर्माण होणार नाही. लक्षात आलं का. तेच जर आपण एसी सप्लाय दिला असता, एसी सप्लाय काय असतो, बदलता सप्लाय असतो, बदलणारा प्रवाह आहे हा. तर याच्यामध्ये बदलणारा प्रवाह असल्यामुळे या कॉईलमध्ये बघा, एखाद्या कॉईलमध्ये चुंबकीय रेषा, बरोबर आहे का, या कॉईलला चुंबकीय रेषा त्याच कॉईल कडून कापल्या जाऊन याच्यामध्ये काय होतं, ईएमएफ निर्माण होतं. याला आपण काय म्हणू शकतो, सेल्फ इंडक्शन असे म्हणू शकतो. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे इकडे लक्ष द्यायचं आहे. याला सप्लाय दिलाय, फेज आणि न्यूट्रल दिलेला आहे, इथं 240 व्होल्टचा दिलेला आहे, बरोबर आहे. याला फेज दिलेला आहे, इथे स्विच दिलेला आहे, स्विच ऑन केल्यानंतर यातनं सप्लाय जातो. हा कॉईल जो आहे, या कॉईल मध्ये बघा काय निर्माण होतं, ईएमएफ निर्माण होतं ह्याच्यामध्ये, बरोबर आहे काय. कॉईलच्या चुंबकीय रेषा त्याच कॉईल कडून काय होतं, कापल्या जाऊन या कॉईल मध्ये काय निर्माण होतं, ईएमएफ निर्माण होतं. या क्रियेस आपण काय म्हणू शकतो, सेल्फ इंडक्शन असे म्हणू शकतो. ओके, लक्षात आलं. म्युच्युअल इंडक्शन म्हणजे काय बघा, या डायग्राम मध्ये दिलेला आहे, दोन कॉईल दिले आहेत, इकडे ए कॉईल दिलेला आहे, इथं बी कॉईल दिलेले आहे का, लक्षात येते का तुमच्या. या म्युच्युअल इंडक्शन मध्ये बघा, एका कॉईलच्या बदलत्या चुंबकीय क्षेत्रामध्ये, बघा सप्लाय एसी दिल्यानंतर त्याच्यामध्ये बदलतं चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं. ओके, तर एका कॉईलच्या बदलत्या चुंबकीय क्षेत्रात दुसरी कॉईल ठेवली असता, दुसरी स्थिर कॉईल ठेवली असता, काय म्हणतोय मी, दुसरी स्थिर कॉईल ठेवली असता, त्या दुसऱ्या कॉईल मध्ये काय निर्माण होतं, ईएमएफ निर्माण होतं. दुसऱ्या कॉईल मध्ये काय निर्माण होतं, ईएमएफ निर्माण होतं. या क्रियेस काय म्हणतो आपण, म्युच्युअल इंडक्शन असे म्हणतो. काय म्हणू शकतो, म्युच्युअल इंडक्शन मध्ये. बघा इथं समोर दिसतंय एक कॉईल आहे, इथं आहे का. या कॉईलला आपण काय दिलेलं आहे, एसी सप्लाय दिलेला आहे. आणि या कॉईल मध्ये जेव्हा एसी सप्लाय देतो त्यावेळी चुंबकीय रेषा निर्माण होतात, त्याच्यामध्ये त्या कॉईलमध्ये बदलते चुंबकीय रेषा निर्माण होतात. आणि या बदलते चुंबकीय क्षेत्रामध्ये स्थिर कॉईल ठेवली असतात, काय म्हणतो मी, स्थिर कॉईल ठेवली असतात, तर त्याच्यामध्ये त्या स्थिर कॉईल मध्ये ईएमएफ निर्माण होतं. यालाच आपण काय म्हणू शकतो, म्युच्युअल इंडक्शन. लक्षात आलं. तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इलेक्ट्रिशियन बद्दल सर्व काही माहिती मिळत असते आणि तुम्हाला व्हिडिओ आमचे आवडत असतील तर तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, शेअर करा, कमेंट करा. काही प्रश्न असतील तर कमेंट करू शकता. धन्यवाद.